ओम साईराम. द्वारकामेत श्री साईबाबांच्या समोर बसून त्यांचे तैलचित्र काढणारे शामराव जयकर यांनी शिर्डी संस्थांच्या साईलीला मासिकात साई सानिध्यातील अनेक अनुभव लिहून दिले होते. त्यापैकी एक अनुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. हा अनुभव 1931च्या साईलीला मासिकात छापला होता. जयकर लिहितात, मी आपल्या परिवारासह 1917मध्ये शिर्डीत राहावयास गेलो होतो. त्यावेळची घटना. शिर्डीत एक पिसाळलेले कुत्रे गावात धुडगूस घालत होते. ते सर्वांना चावण्यास धावत होते. त्यामुळे सर्व गावकरी घाबरून गेले. काही गावकरी त्या पिसळलेल्या कुत्र्याला मारायला त्याच्या मागून धावू लागले. त्यावेळी मी दीक्षित वाड्यातून द्वारकामाईत जात होतो. तेव्हा पाहिले की 4-5 कुत्र्यांच्या मागे ते पिसाळलेले कुत्रे त्यांना चावायला धावत आहे आणि त्यांच्या मागे गावकरी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला मारायला काठ्या घेऊन धावत आहे. ते तसेच पुढे निघून गेल्यावर मी द्वारकामाईमध्ये येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले व त्यांच्यासमोर बसलो. तेथे डॉक्टर पिल्ले आणि काही भक्त बसले होते. नंतर थोड्या वेळाने लोकांचा आवाज जवळजवळ येऊ लागला. ते पिसाळलेले कुत्रे लोकांना भिवून थेट द्वारकामाईच्या सभामंडपात शिरले आणि त्याच्या मागे काठ्या घेऊन आलेले लोक पाहून ते कुत्रे भिवून थेट द्वारकामाईत घुसले. आमची तर घाबरगुंडीच उडाली. ते कुत्रे थेट बाबांच्या मागे जाऊन लपले. तरी बाबा शांत बसून राहिले. सर्व लोकांनी बाबांना त्या कुत्र्याला तेथून हाकलून देण्यास सांगितले. मात्र बाबा त्या लोकांवरच ओरडले आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले. लोकांनी ते कुत्रे पिसाळलेले असून ते सर्वांना चावेल असे सांगितले. पण बाबांनी कोणाचेच काही ऐकले नाही आणि म्हणाले, गरीब बिचाऱ्या जनावरांचा छळ करता आणि त्यांचे प्राण घेता, चालते व्हा येथून. बाबांनी सर्वांना तेथून हाकलून दिले. सर्व गेल्यावर आम्हाला वाटले की ते पिसाळलेले कुत्रे आपणास चावले तर. पण बाबांच्या मागे लपून बसलेले ते कुत्रे एकदम शांत झाले होते. जसे काही झालेच नाही. फक्त बाबांच्या मागे बसून ते कुत्रे बरे झाले होते. प्रत्यक्षात पिसाळलेले कुत्रे बरे होत नाही. पण बाबांच्या आश्रयाला आलेले ते कुत्रे बरे झाले आणि तेथून शांतपणे निघूनही गेले. जय साईराम. असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करावे.